नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मांगल्याची देवता, बुद्धीची देवता म्हणजे गणपती आणि महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा सण उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं त्यावेळेचा काळ वेगळा होता. ते सार्वजनिकीकरण करण्यामागची भूमिका वेगळी होती. आता काळ बदललेला आहे, पण तरीसुद्धा या गणेशोत्सवातला उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण ॲट द सेम टाईम त्याच वेळेला गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप याविषयी सुद्धा आता काही प्रमाणात चिंता व्यक्त होतीये. आपण सगळेच जण तसे खूप भाबडे असतो, भोळे असतो. विशेषतः आपल्या सगळ्यांच्या देवधर्माबद्दलच्या भावना या अतिशय नाजूक संवेदनशील असतात. अशा वेळेला आपण आपल्या सणांच्याबद्दल अधिक जागरूक असणं खरं तर आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा गणेशोत्सवासारखा एखादा सण सार्वजनिक स्वरूपात आपण साजरा करत असतो त्यावेळेला नेमकं काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. होतंय काय की गणेशोत्सव म्हणजे उत्साह, जल्लोष, दंगा असं जे काही समीकरण झालेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन गणेशोत्सवाचं सार्वजनिकीकरण करतानाचा जो काही हेतू होता तो आजच्या काळामध्ये कसा आणता येईल आणि त्याच्यातून कोणते विधायक उपक्रम करता येतील, काय टाळलं पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. काही जणांना वाटेल दरवर्षी गणेशोत्सव आला की यांचं लेक्चर सुरू होतं, तत्त्वज्ञान सुरू होतं. पण मला असं वाटतं जर गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतोय, मांगल्याची देवता म्हणतोय, तर आपल्याला ही एक संधी आहे की आपण अधिक चांगलं काय करू शकतो, अधिक विधायक काय करू शकतो, समाजासाठी अधिक चांगलं काय देऊ शकतो याचा विचार करण्याची. आणि त्या दृष्टीनं आज मला बोलायचे, जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. आजचा हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी सोशल मीडियावरती एक क्लिप फिरतीये. ती क्लिप आधी आपण बघूया आणि त्यानंतर या एपिसोडची सुरुवात करूया. कधी मुस्लिम बांधवांना ईदला मशिदीबाहेर माझा झगा ग असं गाणं लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का? कधी ख्रिश्चनांना येशूंच्या समोर शांताबाईचं गाणं लावून मावा खाऊन नाचताना बघितलंय का? कधी जैन लोकांना त्यांच्या मिरवणुकीत आला बाबूराव गाणं लावून नाचताना बघितलंय का? हे सगळे समाज आपापल्या देवांचा मान सन्मान इमाने इतबार ठेवतात, कारण त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती टिकवायची आहे. मग आमच्या हिंदू धर्माच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगानाच का? हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे की आपणच लावला आहे? डॉल्बीवर अश्लील गाणी लावून आपणच आपल्या देवांचा, हिंदू संस्कृतीचा अपमानच करतो आहे. आपले सण हे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणातच साजरे झाले पाहिजे, पण पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, ढोल ताशांचा गजर, सनईचे सूर, पारंपरिक पोशाखांचा रुबाब आणि फेट्यांची शान आपल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलीच पाहिजे, तरच आपली हिंदू संस्कृती टिकेल. बघा, आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला लावा. आता गोकुळ अष्टमी, गौरी गणपती, नवरात्र या सणांना मिरवणुकीत वरील गाणी वाजवून आपल्या संस्कृतीचा अपमान करू देऊ नका. आणि असली फालतूगिरी तुमच्या समोर करत असेल तर करून देऊ नका. त्यांना तात्काळ विरोध करा. आपण गणपतीची वर्गणी मागणाऱ्या सर्वांना आवर्जून हे सांगू की या वेळपासून गणेश मंडळाच्या मंडपातून लाऊडस्पीकरच्या वर कोणतीही चित्रपट गाणी वाजवायची नाहीत. फक्त धार्मिक श्लोक, मंत्रपठण, देश अभिमान जागृत करणारी गाणी यासारखेच प्रसारित करा, तरच वर्गणी देऊ. आणि तरी तिथे जर सिनेमातली घाणेरडी गाणी लागली तर त्याचा आपण विरोध करू. आपण गणेश विसर्जन मिरवणुकीत पण सर्वच मंडळाने हा नियम पाळला पाहिजे. आपण आता ही क्लिप बघितली असेल आणि एकूणच आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. अशी जर 100 पैकी एकाला जरी जाणीव झाली तरी मला वाटतं आजचा आमचा एपिसोड सार्थकी लागेल. आजच्या एपिसोडमध्ये मी 2 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो आजच्या एपिसोडमधील आमचे प्रमुख अतिथी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता सर. नमस्कार. त्याचबरोबर कोल्हापुरातील मंदिर आणि मूर्ती अभ्यासक आणि स्वतः जे कायद्याचे पण पदवीधर आहेत असे ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. दोघांचंही स्वागत आहे. सर, आपण काही दिवसांपूर्वी भेटलेलो होतो. गणेशोत्सव आता तोंडावर आलेला आहे. तर मुळात
मला असं वाटतं की कोणत्याही सण उत्सवामध्ये पोलीस यंत्रणा असते तो सण निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी. खरं तर निर्विघ्नपणे पार पडण्याची जबाबदारी समाजावरती असते, पण गेल्या काही वर्षामध्ये पोलीस दलावरचा ताण वाढत चाललेला आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला हे एक वेगळं एक्स्ट्रा काम लागलेलं असतं. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलेलं आहे की ध्वनी कायदा जो आहे किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही, मानवी आरोग्यावरती परिणाम होणार नाही, याच्यासाठी विशिष्ट डेसिबलच्या पुढे ध्वनी यंत्रणा लावता येत नाही. आपण आता त्याला बोलीभाषेमध्ये डॉल्बी म्हणतोय, पण प्रचंड मोठ्या आवाजामध्ये म्हणजे कानाचे पडदे फाटतील किंवा हृदयाचे ठोके वाढतील अशा आवाजातल्या ध्वनी यंत्रणेला परवानगी कायद्यानं दिलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्याला बंदी घातलेली आहे. त्या न्यायालयाचं आदेशाचं पालन करणं ही पोलीस दलावरती जबाबदारी पडलेली आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आपण आपली भूमिका जाहीर केलेली आहे. तुम्ही सांगितलं की रात्री 12 पर्यंतच ध्वनी यंत्रणा तीही मर्यादित विहित डेसिबलमध्येच असली पाहिजे. 12 नंतर लावता येणार नाही कोणत्याही पद्धतीची अतिरेकी ध्वनी यंत्रणा. ही अतिरेकी ध्वनी यंत्रणा की कुठलीच ध्वनी यंत्रणा लावता येणार नाही, काय आहे नेमकं? नाही, प्रश्न एक तर आपण 2-3 मुद्दे जे मांडले पोलीसचे तानाच्या, मला वाटत नाही की पोलीस काय आम्हाला एक्स्ट्रा काम लागलेलं आहे. आम्ही सण साजरा करतो, पब्लिक सण साजरा करतात आनंदाने, आम्हाला पण बंदोबस्त करताना आनंद असतो ॲज लॉंग ॲज सगळा व्यवस्थित चालू असतात. म्हणजे आम्ही पण सणामध्ये एक आमची ड्युटी आहे, पण आम्ही सहभागी सुद्धा आमच्या फोर्स जे आहे महसूस करतात. त्यांना वाटतं आम्ही पण सणाचा कुठेतरी पार्ट आहे, लोकांच्या उत्साहाचा पार्ट आहे. आणि यावर्षी तर राज्य शासनानेच राज्य उत्सवचा दर्जा दिलेला आहे. उत्साह वेगळा आहे, त्यांच्यामध्ये नक्की लोकांमध्ये खूप उत्साह आहे. तुमच्या या भूमिकेचं पण आम्ही स्वागत करतो आणि कौतुक करतो. म्हणजे पोलीस प्रोएक्टिव्हली सांगतायत की आम्हाला या सणाचा आनंद घ्यायचा आहे आणि आनंद द्यायचा आहे, पण बरोबर, फार महत्वाचं. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की 90% जे लोक आहेत ते पण जे सण आहे तो पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा या मागे आहे. 90 नाही तर मला तर असं वाटतं की 99% लोक सण जे आहे पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा असा त्यांच्या मागचा उद्देश असतात. पण तरी ठीक आहे, 1-2% जे लोक आहेत ते डीजेचा प्रश्न आहे किंवा लेझरचा प्रश्न आहे. आता डीजे बद्दल जे 12 वाजताचा इश्यू आहे किंवा 10 वाजता, 12चे जे ठराविक 5 दिवस आहे, फर्स्ट 27 तारीखचा दिवस आहे जे 12 पर्यंत साऊंड परवानगी आहे. नंतर 7th डेला आहे, 2nd ऑफ सप्टेंबर म्हणजे, नंतर 9th डेला आहे म्हणजे 4th ऑफ सप्टेंबर, नंतर 10th डेला आहे म्हणजे 10वे दिवस म्हणजे 5th सप्टेंबरला, आणि नंतर शेवटच्या विसर्जनच्या दिवशी 12 वाजेपर्यंतची जी परवानगी आहे. आणि परवानगीबद्दल डीजे बद्दल एकच आहे की जे साऊंडची मर्यादा आहे, जे डेसिबल ज्यांना आम्ही म्हणतो ते 70, 75, 80 असं म्हणजे कॅटेगरीप्रमाणे मॅक्सिमम 80 dB वरच्या परवानगी आहे. ते पण 70 dB जे आमच्या रेजिडेन्शियल एरियाज आहे. तर 70 dB आता जे जर मी आत्ता बोलतो ते तुम्ही जर साऊंड मीटरला रिडिंग घेतली तर ते पण जवळपास 70च्या जवळपास असेल. म्हणजे एवढी आवाजमध्ये कुठलाही साऊंड सिस्टम तुम्ही वापरू शकतो. त्यांचे वरती जर आवाज आपण गेली तर तो कायद्यामध्ये बसत नाही, तो कायद्यामध्ये गुन्हा होतो. आणि तर नंतर जे आमचे जे साऊंड मीटर आहे ते प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही साऊंड मीटर दिलेले आहे. तर सगळ्यांना असंच आव्हान राहील की तुम्ही जे सण साजरा करतो तो कायद्याची चौकटीमध्ये साजरा करा. नाहीतरी जे यंत्रणा आहे आमचे सुसज्ज आहे, आमचा तेच उद्देश आहे की लोकांच्या उत्साहामध्ये सण साजरा होईल आणि कायद्याची चौकटीमध्ये दोघे बाजूला सोबत घेऊनच सण साजरा होईल असा आमचा त्यांच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे मला आता असं वाटतं की डॉल्बीचे दुष्परिणाम याबद्दल पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाही आहे. गेली कित्येक वर्ष आपण त्याच्याबद्दल ऐकतोय, वाचतोय, बोलतोय. म्हणजे जो दणदणाट सुरू असतो डॉल्बीचा, त्याच्यासमोर उभारल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात. इतकंच नव्हे तर कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असते आणि कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. आणि हे सिद्ध झालेलं आहे. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलांना डॉल्बी सहन होत नाही. त्याच्यातून अनेक वेगवेगळे आजार जडतात. म्हणजे यापूर्वी संवाद प्रतिवादमध्ये अनेक डॉक्टर, म्हणजे त्याच्यामध्ये काही हृदयरोग तज्ज्ञ पण होते, काही ENT होते, या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉल्बी मानवी आरोग्यासाठी घातक आहे. पण तरी सुद्धा गणपती म्हणजे जल्लोष, नुसतं नाचायचं, दंगा करायचा, हे जे काही समीकरण झालेलं आहे, या समीकरणाचा आता आपल्याला पुनर्विचार करण्याची गरज आहे. मी प्रसन्न तुला विचारणार आहे की मुळात
गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन आणि अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन असं आपल्याकडे आहे. आपण जेव्हा सगळे म्हणजे गणपतीबद्दल आपल्या सगळ्यांच्या भावना खूप नाजूक असतात, संवेदनशील असतात, आपण सगळे भाविक आहोत. मग अशा वेळेला धर्मशास्त्र काय सांगतं, म्हणजे त्या तिथीचा आणि त्या गणेशोत्सवातल्या प्रत्येक आगमन आणि विसर्जनाचा असा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. म्हणजे गणपतीचं जे आवाहन आहे, गणेश चतुर्थीला आपण गणपतीचं आवाहन करतो आणि अनंत चतुर्दशी म्हणजे सार्वजनिक दृष्टिकोनातून गणपतीचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला. आता काही ठिकाणी 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा म्हणजे प्रत्येकाने ठरवलेला व्रताचा कालावधी आहे, त्या कालावधीला विसर्जन होतंच. पण या तिथीचा अर्थ अशासाठी की चतुर्थी ही मुळात गणपतीची, आपल्याकडे ज्या त्या तिथीला का महत्त्व दिलंय तर त्या तिथीला त्या देवतेचं तत्व पूर्णपणाने आपल्याला अनुभवायला मिळतं अशी ते तिथीची धारणा आहे. म्हणून आपण चतुर्थीला आवाहन करतो आणि त्याच्या उलट चतुर्दशीला म्हणजे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर अनंत चतुर्दशी हे व्रत जरी वेगळं असलं तरी मुळात जी मूर्ती आपण इतके दिवस पार्थिव रूपात पूजली आहे ती आता अनंत स्वरूप होईल आणि त्यानंतर आपली आराधना जी आहे ती पूर्ण झाली, हा त्याचा विसर्जनाचा येतोय. पण अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर सोय म्हणून आपण गणपती अलीकडे आणायच्या अलीकडे म्हणजे आदल्या दिवशी आणून ठेवण्यापर्यंत पूर्वी घरगुती पद्धत होती की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर प्रतिष्ठा करायला मिळावी. पण आता त्याचाच कुठेतरी विस्तार इतका झाला की महिना आधी आपण गणपती आगमनाच्या मिरवणुका प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार होत आहेत. आणि त्याचा स्वतंत्र म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे मला बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की जर आपण पूजन चतुर्थीपासून करणार आहोत तर महिना आधी आणून ठेवलेल्या मूर्तीची मग अवस्था काय? एक प्रकारे मग ती गणेश मूर्तीची अवहेलना होतीये. अवहेलना म्हणजे आपण त्या देवतेला तिथं म्हणजे तो विग्रह आणलाय ना, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा आहे ना, त्याची पूजा होतीये. अच्छा, ती तशीच ताटकळत तिथं आपण ठेवलेली आहे. आणि मग ज्या दिवशी चतुर्थीला पूजा करणार त्या दिवशी आपण म्हणजे थोडक्यात जरी त्याचं आपण आता काही ठिकाणी वर्षभर मूर्ती ठेवल्या जातात, तो भाग स्वतंत्र आहे. अर्थात तिथं विसर्जनाच्या अक्षता दिल्या की त्याच्यानंतर पण मंडप रस्त्यावरती घालून म्हणजे हे कधी कधी थोडंसं खटकणार आहे की आपण त्या देवतेचा उत्सव सार्वजनिक केला बरोबर आहे, पण मग त्याच्यासाठीची जी मर्यादा आहे ती पाळली पाहिजे. पण धर्मशास्त्र काय सांगतं, म्हणजे आपण असं म्हणतो की मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याच्यामध्ये देवत्व येतं, देवता तत्व येतं. आणि तसंच विसर्जनाच्या आधी सुद्धा ते एक त्याच्यामध्ये आपण विसर्जन करतो त्यावेळेला त्या देवता तत्वाला निरोप देतो. मग हे गणेश चतुर्थी चतुर्थीलाच गणपतीची प्राण प्रतिष्ठापना आणि अनंत चतुर्दशीलाच विसर्जन. म्हणजे मग आपल्याकडे जसं रात्री 12 नंतर दिवस आपण दुसरा असं इंग्लिश कॅलेंडर आपल्याकडे काय हिंदू कॅलेंडरमध्ये काय सांगितलं जातं? मुळात चतुर्थीच्या दिवशी दुपारी प्राणप्रतिष्ठा म्हणजे दुपार पद्धत अशी आहे की दुपारी चतुर्थीचा नैवेद्य गणपतीला दाखवता आला पाहिजे. कारण चतुर्थीला खरं तर संध्याकाळी चंद्रदर्शन नसतं, त्यामुळे चतुर्थीला संध्याकाळी गणपती आणणं ह्याला तर तसं म्हणायला गेलं तर धर्मशास्त्रात लॉजिकच काही नाही. कारण आपण ज्या वेळेला चंद्रदर्शनच करायचं नाही असं म्हणतो आणि तोच चंद्र दाखवत आपण मोठ्या थाटात गणपतीला घरी घेऊन आणतो, हे कुठेतरी त्याच्याच म्हणजे त्या विसंगती आहे. तर चतुर्थीला प्रतिष्ठापना आणि चतुर्दशीला विसर्जन म्हणजे विसर्जनाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपली सगळी देवताकृत्य म्हणजे काही विशेष देवताकृत्य ज्यांना रात्री प्रहर आहे, म्हणजे उदाहरणार्थ गौरीचा जागर असेल किंवा काय असेल, अष्टमीचा जागर असेल, ही संध्याकाळनंतर फक्त काही ठराविक आहेत. बाकी सगळे सण आपण बघा संध्याकाळपर्यंत आपल्या पूजा पूर्ण झालेल्या असतात. पण मग त्याच हिशोबानं चतुर्दशीला दुपारपर्यंत अगदी सूर्यास्तापर्यंत गणपतीला निरोप देणं हे धर्मशास्त्रीय दृष्ट्या तार्किक आहे. कारण रात्री कालानंतर म्हणजे समजा विचार करूयात ना, एखादा गणपती रात्री 12 वाजता त्या नदी तीरावरती पोहोचतोय, आपण रात्री 12 वाजता आरती करतोय, म्हणजे उदाहरण जरी बघितलं तर देवांची शयन आरती झाल्यानंतर आपण काही करतो त्याच्यात. राज्यामध्ये अनेक ठिकाणी 28 तास 36 तास गणेश विसर्जन मिरवणुका चालतात. धर्मशास्त्रानुसार हे मग चूक आहे तसं म्हटलं तर? धर्मशास्त्रानुसार त्याच्याबद्दल कोणी मोकळेपणानं बोलत नाही. धर्मशास्त्रानुसार चूक आहे हे जरी खरं असलं तरी लोक काय म्हणतात की हा बाहेर पडला गणपती, मग आम्ही म्हणजे विसर्जनाच्या अक्षता घातलेल्या आहेत. त्या देवतेला आपण त्या रस्त्यावरून विसर्जनाला नेताना आपण त्या देवतेला किती ताटकळत ठेवतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण जर एखाद्या ठिकाणाहून निघालो, आपल्याला समजा 2-2, 4-4 तास ट्रॅफिक मध्ये आपण अडकून राहिलो तर आपली अवस्था काय असते. आणि आपण ज्याला परमेश्वराचा सन्मान देतो त्या जगत नियंत्रण तत्वाला जर आपण असं आपल्या हौसेसाठी जर 36 तास रस्त्यावरती उभे करत असतो तर मग आपला त्या देवतेबद्दल खरंच आदर वाटतो का? विचार केला पाहिजे, नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणजे आपण आपलं सगळं सोयीनुसार आपलं चालू आहे थोडक्यात.
म्हणजे आता सुद्धा आपण जे म्हणतोय की गणेशोत्सवामध्ये ज्या पद्धतीनं उत्साह पाहिजे का 100% पाहिजे, भक्ती पाहिजे, जल्लोष पाहिजे, आनंद पाहिजे, पण त्याच्या मर्यादा सीमारेषा समजून घेतल्या पाहिजेत. SP साहेब, तुम्ही आता यावर्षी नेमकं काय ठरवलंय? गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री 12 नंतर कोणत्याही पद्धतीचं साऊंड सिस्टीम लावता येणार नाही? नाही, बरोबर आहे. त्याबद्दल आमचे निर्देश स्पष्ट आहे की 12 म्हणजे 12 वाजून 1 मिनिट सुद्धा होऊ नये. जे शासनाचे आदेश आहे 10, ज्या दिवशी 10ला बंद होईल तर 10ला बंद होईल. ज्या दिवशी 12ची टायमिंग आहे त्यावेळेस 12 वाजे सगळं जे साऊंड सिस्टम आहे सगळे बंद होणार. त्याच्याबद्दल सगळ्यांना आमचे अधिकारी सगळे पूर्ण टीम आमची ते सुसज्ज आहे आणि ते आम्ही एक्झिक्यूट करणार. पण तुम्ही आता हे सगळं सांगताय हे डॉल्बी म्हणजे ध्वनी यंत्रणेबद्दल आहे. यावर्षी लेझरला पण तुम्ही बंदी घातली आहे. मग आमच्या कार्यकर्त्यांनी मजा कशावर करायची? नाही, तो चांगला विषय काढला आपण. म्हणजे मजा आणि उत्साह आणि श्रद्धा. मी नेहमी सांगतो की आपले जे उत्साह आहे, आपली श्रद्धा आहे, तो आमचे गणरायाची मूर्तीची हाईटवरती किंवा आमचे डीजेची साऊंडला निर्धारित होत नाही. एक लहान मुलं जरी त्याने चॉकलेटची जरी 50 ग्रामची मूर्ती जरी तयार केली, त्यांची पण तेवढीच श्रद्धा असू शकतो किंवा मोठी श्रद्धा होऊ शकतो एक 21 फुटाची मूर्तीपेक्षा सुद्धा. तर मजा करा, आनंदाने मजा करा, पण आमचे मजेमुळे कोणालाही त्रास होऊ नये, दुसऱ्याला इजा होऊ नये. ते म्हणजे ते बेसिक प्रिन्सिपल आहे. तर त्याच धर्तीवरती लेझरला आम्ही माननीय जिल्हाधिकारीकडून आदेश काढून घेतला. 4 तारीखचा ते ऑर्डर आहे, 4/8चा. त्यांच्यामध्ये BNS 163 प्रमाणे ऑर्डर काढलेला आहे. लेझरला पूर्णपणे बंदी आहे. आणि इकडे स्पष्ट करतो की लेझर सोबत आता एक नवीन उपक्रम काढलेला आहे, तो आहे हाय इंटेन्सिटी लाइटिंगचा. म्हणजे जे लाईट आहे जे जोरात डोळ्याला पडतात, तर त्यांना सुद्धा आम्ही अलाव करणार नाही. तर सगळे गणपती मंडळ त्यांना एकदा परत क्लॅरिफिकेशन देतो की लेझर आणि हाय इंटेन्सिटी लाईट कुठलीही वापरू नका. तो लाईटच्या लेझरच्या मागच्या वर्षी पण आमच्या अंमलदाराला आणि पब्लिकला सुद्धा 1-2चे डोळे खराब झालेले. तर यावर्षी अजिबात तुम्ही लेझर आणि ते हाय इंटेन्सिटी लाईट वगैरेचे कुठलाही प्रकरण आणू नका. नाही, म्हणजे लेझर लाईटचा आपल्या डोळ्यांवरती परिणाम होतो हे नव्यानं सांगायची गरज नाही आहे. हे विज्ञान आहे, हे आरोग्यशास्त्र आहे. याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण बघूया. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आणि मी आता बोलतोय स्पेनमधून, जिथे ही युरोपियन कॉन्फरन्स सध्या होत आहे आणि तिथे मी काही व्हिडिओज प्रेझेंट करणार आहे. पण या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळी मी या कॉन्फरन्समध्ये येतो आणि माझे बरेच मित्र बाहेरच्या देशात आहेत जे खूप चांगले नेत्रतज्ञ आहेत, स्पेशालिस्ट आहेत, आणि त्यांना ज्यावेळी मी सांगतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या देशात असे प्रकार होतात की ज्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होतो, तसंच त्याबरोबर लेझर्सचा वापर होतो, ते सुद्धा मिरवणुकीमध्ये, आपल्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा, इतर उत्सवात सुद्धा. आणि हे लेझर्स आपल्या डोळ्याला घातक असतात. म्हणजे आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात, अगदी तरुण मुलं येतात, ज्यांच्या पडद्याला ह्या लेझरमुळे छिद्र पडलेली असतात, ब्लिडिंग झालेलं असतं आणि काही लोकांची दृष्टी ही आयुष्यभरासाठी कमी होते. त्यामुळे अशा गोष्टी सांगितल्यावर ते म्हणतात की अशा गोष्टींना तुमचे गव्हर्नमेंट कशी काय परवानगी देते किंवा तुमचे लोक असे कसे काय वापरतात जे सामान्य लोकांना त्रासदायक आहेत आणि त्यांना कळतही नाही की याचे धोके किती आहेत. तर यामुळे माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा लेझर लाईटचा वापर तुम्ही मिरवणुकीत किंवा पार्टीच्या जागी करू नका. आणि तसंच जे लोक वापरत असतील त्यांनाही याविषयी जागृती निर्माण करा की या गोष्टीनं कुणालाही फायदा होणार नाहीये आणि त्यामुळे नुकसानच होईल. धन्यवाद. प्रख्यात डॉक्टर आपल्याला सांगतायत की लेझर वापरावरती बंदी आणि लेझरमुळं डोळ्यांना कशी हानी पोचू शकते. तेव्हा भावांनो, मित्रांनो, गणेशोत्सव आपल्याला आनंदानं साजरा करायचा आहे. त्या आनंदामध्ये कुठेही विघ्न येणार नाही. विघ्न हर्त्यासमोर विघ्न आपण आणू नये, एवढीच आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं पोलिसांनी आपल्याला ह्या सगळ्या काय मुद्दाम त्यांनी आपल्यावरती निर्बंध आणलेत, प्रशासनाने निर्बंध आणलेत, असा नकारार्थी विचार करायची गरज नाही. हे आपल्या सगळ्याच्या समाजाच्या आरोग्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी आहे. आणि प्रसन्न मालिका सांगतायत त्यानुसार त्याच्यामागं धर्मशास्त्र सुद्धा आहे. प्रसन्न, मला एक सांग की आता आपण बघतोय की 10 दिवसांचा गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक मंडळांच्या ठिकाणी, तरी आता कोल्हापुरामध्ये अनेक मंडळांमध्ये त्याच्यातला जो पावित्र्य आहे ते जपलं जातं. म्हणजे दिलबहार तालीम मंडळाच्या गणपती समोर कायम अतिशय सुंदर मंत्रपठण चालू असतं. तिथं कधीही अचकट विचकट गाणी असत नाहीत. आपलं लेटेस्ट तरुण मंडळ आहे, त्यांची मिरवणूक अतिशय चांगली असते.
कोल्हापुरात गेल्या काही वर्षामध्ये अनेक मंडळांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि पारंपरिक वाद्यांचा वापर वाढलेला आहे. त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभाग वाढत चाललाय. ही खूप चांगली सकारात्मक बाब आहे. म्हणजे कोल्हापूरकर चांगलं करून दाखवतात. जे उदय गायकवाड नेहमी असतात आमच्या या चर्चेमध्ये, तर उदय गायकवाडनी सुद्धा जेव्हा कधी मूर्तीदान ही संकल्पना मांडलेली होती तेव्हा सुरुवातीला लोकांनी ती स्वीकारली नाही. पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं मूर्तीदान संकल्पनेला सर्वाधिक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळं आपण आपल्या नदीचं, आपल्या तलावांचं प्रदूषण रोखण्यामध्ये आता यशस्वी ठरतोय. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण राज्यासाठी, देशासाठी एक पथदर्शी जिल्हा म्हणून नेहमी काम करतो. जे कोल्हापूरकर करतात ते जगात भारी असते, यात काही शंकाच नाहीये. त्यामुळे आपल्याला आता ही संधी आहे की हे जे अशा पद्धतीनं अतिरेकी डॉल्बीचा वापर आहे किंवा अतिरेकी लेझरचा वापर आहे, हा सगळा आपल्याला टाळता येईल. मूळ प्रश्न असा होता की गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक मंडळांना प्रश्न पडतो, आम्ही मग काय लावायचं, मूर्तीसमोर काय गाणी लावायची किंवा कोणत्या पद्धतीचे मंत्र असावे, काय सांगता येईल? मग अशी म्हणजे थोडंसं पूर्वीच्या एका प्रश्नाला विचारतो की आपण म्हणतो लाईट, ध्वनिक्षेपण, मोठे यंत्र, तर गणपतीच्या अथर्व शीर्षातच जर बघितलं तर गणपतीला म्हणतात भूमी आपो नलो निलो नभा, म्हणजे ही जी पंचतत्व आहेत, अग्नी असेल किंवा प्रकाश असेल, आवाज म्हणजे ध्वनी असेल, त्यानंतर भूमी, ही सगळी तत्व म्हणजेच गणपती आहे. मग आपण ज्या वेळेला मोठ्या या सरांनी सांगितलं हाय इंटेन्सिटीची लाईट, एका अर्थानं आपण प्रकाशाचं प्रदूषण करतो, याचा अर्थ आपण त्या गणेशाच्याच एका तत्वाचा अपमान करतो. ज्यावेळेला आपण एखाद्या जलतत्वाचा अपमान करतो त्यावेळेला त्या गणेशाचाच अपमान करतो. मग हे सगळं म्हणजे सर म्हणतात ते बरोबर, म्हणजे कायदा म्हणून नव्हे पण धर्मशास्त्रातले सगळे सण जर धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले तर कुठेही कुठल्याही प्रकारचा निर्बंध घालावाच लागणार. अगदी खरं आहे. म्हणजे आता आपण जसं विचारलं की कुठल्या प्रकारची गाणी असावीत, तर ह्याच्यामध्ये एक साधा आहे, जगन्नियंता म्हणून आपण ज्या गणेशाला मान देतो तो गणपती समोर आहे. मग जे, आणि तो आपल्या आईवडिलांपेक्षा मोठा आहे, मग जे आपण आपल्या आईवडिलांसमोर वागणार नाही ते त्याच्यासमोर म्हणजे आईवडिलांच्या समोर वागताना आपण ज्या मर्यादा पाळू त्या किंवा त्याच्या पुढे वागायला पाळायलाच पाहिजेत. त्यामुळे त्याच्या समोर असतानाची जी काही स्तोत्र मंत्र, म्हणजे अगदीच गणपतीची सगळी फार म्हणजे संगीताची, गणपती संगीताची देवता आहे, त्याला भाव कलेची देवता आहे, भाव. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय संगीतामध्ये आपल्याकडे रागदारी आहे, कुठला राग कोणत्या वेळी आणि कोणत्या समयी गायला म्हटला पाहिजे याला पण काही शास्त्र आहे. हे सगळं थोतांड नाहीये. त्यामुळे गणेश मूर्तीच्या समोर आपण कोणती गाणी लावायची, त्याच्यातून कोणतं वातावरण आपण निर्माण करतोय, म्हणजे जसं तामसी वृत्ती असते तशाच पद्धतीनं संगीतातून जे भाव निर्माण होतात ते अतिशय महत्वाचे असतात. आणि ते या संगीत म्हणून आपण कोणती नेमकी गाणी लावायची ह्याच्याबद्दल एकदा सांगा मला. ही आता ही गाण्यांच्या बाबतीत जरी म्हटलं तरी गणपतीची अगदी प्रातस्मरणापासून ते त्याच्या शयनारतीपर्यंतची सुंदर, अनेक सुंदर सुंदर रचना आहेत. मोरया गोसावींच्या परंपरेत, म्हणजे अष्टविनायकातले जे चिंचवडकर आहेत तर ते चिंचवडकरांच्या परंपरेत गणपतीचा संपूर्ण गाथा आहे. त्याच्यावरची अनेक पद आहेत गणपतीची, अनेक देवदेवतांची स्तोत्र आहेत जी अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली आहेत. थोडक्यात त्या मंडपाचं, त्या वास्तूचं पावित्र्य, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या उत्सवांच्या मागचं मुख्य कारण काय, तर ही जी संगीत आहेत, त्यानंतर वातावरणातले सगळे आपण जे काही देवाला षोडशोपचार देतो, या सगळ्या गोष्टींचा उपयोग शेवटी माणसाच्या वृत्तींमध्ये फरक पडण्यासाठी आहे. मग त्यातून जर आपल्या वृत्ती बदलणार नसतील आणि आपल्या वृत्ती अधिकच तामसी होऊन जर जगाला त्रास देणाऱ्या ठरत असतील तर मग त्या उत्सवाला अर्थ राहत नाही. गाणी असावीत, सगळं सुरेल असावं, आणि सगळ्यात एक मंडपात वाजणारी गाणी, म्हणजे अजूनही बघा आपण लहानपणापासून एक अनुभवतोय, गणपतीचा अष्टविनायक चित्रपटाचा जो अल्बम आहे तो वर्षभरात कधीही कुठेही कानावर पडला, त्यातले एखादी सुरावट जरी कानावर पडली तरी आपण गणपतीच्या त्या दिवसांमध्ये रमून जातो. म्हणजे अशी सुरेल गीतं आहेत किंवा अशा सुरेल रचना आहेत, अनेक मोठ्या मोठ्या लोकांची, म्हणजे समाजोपयोगी उपक्रम आपल्याकडे साजरे होतातच. आणि त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे विधायकतेच्या दृष्टिकोनातून जो गणपती होतो तो खरोखर लोकांना हवा आहे. पण त्याच वेळेला जर तो त्रासदायक व्हायला लागला, म्हणजे मध्यंतरी एका पोलीस अधिकाऱ्याने एक छान सांगितलं होतं, त्यांच्याकडेच कोणीतरी डॉल्बीची परवानगी मागायला गेलं होतं, तर त्यांनी त्या ह्याने सांगितलं वेगळ्या कारणासाठी, ही सिस्टीम तुझ्या घरापुढं तू सलग 3 तास वाजव आणि तुझ्या आई वडिलांची ना हरकत घेऊन ये, जर ती मिळाली तर मी तुला देतो. म्हणजे जे आपल्याला अहितकर आहे, जे देवाला अहितकर आहे, ते समाजाला साक्षात अगदीच अहितकर आहे. त्यामुळे मला नेहमी काय वाटतं की देव म्हणजे काय, तर निसर्ग, पंचमहाभूत, या सगळ्याला टिकवणं ही आपली मूलभूत जबाबदारी आहे.
आणि मग त्या कोणत्याही पंचतत्वाचं प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. हवेचं प्रदूषण होणार नाही, पाण्याचं प्रदूषण होणार नाही, या सगळ्याचा आपण जेव्हा आनंद घेऊ तेव्हा तो सण साजरा केल्याचं समाधान पण मिळेल आपल्याला. अगदीच. म्हणजे आपण कोणत्याही सण उत्सवामध्ये एकमेकांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा देतो म्हणजे काय, तर एकमेकांबद्दलचे चांगले विचार करतो. आपण जेव्हा शिवी देतो तेव्हा आपल्याला राग येतो, पण आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा छान वाटतं. हे छान वाटणं, गुड फिलिंग येणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपण या अशा कोणत्याही सण उत्सवाच्या मध्ये सकारात्मक भावना आणि आपल्याकडनं अधिक चांगलं काय करता येईल, चांगलं काय देता येईल याचा विचार केला पाहिजे. SP साहेब, तुम्ही आता गणेश विसर्जन मिरवणूक असेल किंवा आगमन मिरवणूक असेल, म्हणजे हे सगळे नियम आगमन मिरवणुकीला पण लागू आहेत. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. पहिल्या दिवशी आणि काल पण 1-2 ठिकाणी गणपतीचं आगमन होता, मिरवणूक सारखाच होता. त्यांच्यामध्ये पण 1-2 ठिकाणी DJ जोरात वाजलेले, आम्ही त्यांचे पण रीडिंग्स घेतलेले आहे काल. आणि ते पुढची जी कारवाई आहे आमची तो चालू राहणार आहे. पण मुळात मला असं वाटते खरोखर आजच्या एपिसोडचा आपला हेतू हाच आहे की पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येऊ नये. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. अशा वेळेला पोलीस केस अंगावर घेण्याची वेळ येताच कामा नये. सगळ्यांनी जर आपापली जबाबदारी सार्वजनिक आणि वैयक्तिक स्तरावरची जबाबदारी समजून घेतली तर ही कटुता येणारच नाही. पण मला सांगा, दुसरा एक महत्त्वाचा असतो, गणेशोत्सवाच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या किंवा उपनगरातले अनेक जण देखावे बघण्यासाठी शहरात येत असतात आणि त्यावेळेला नेमकं चोरीचे प्रमाण वाढतात. याच्यावरती पोलीस दल काही करणार आहे का? नाही, ते खूप चांगला विषय आहे. आता पण लक्षामध्ये आला की असा एकदा गौरीचं विसर्जन झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि पूर्ण कुटुंब आणि पूर्ण सोसायटीचे लोक जे आहे बाहेर पडतात आणि त्यावेळेस घरफोडी आणि चोरीचे प्रकरण घडतात. त्याबद्दल आम्ही उपाययोजना केलेली आहे. पेट्रोलिंग आहे, फिक्स पॉईंट आहे. इवन पर्टिक्युलरली जे लेडीजची जे क्राऊड आहे, कुठे चेन स्नॅचिंग वगैरे होऊन त्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे, प्रत्येकाला सूचना दिलेली आहे. त्याबद्दल आणखी एक ॲड करतो की आपल्याकडून थोडा जर ॲज अ सोसायटी काय झाला की सपोज 10 घरं आहे, त्यांच्यामध्ये थोडा जरी नियोजन केलं आपसातमध्ये, आपल्याकडून पण सर्वसामान्य लोकांनी पण पुढाकार घेतला आणि एक घर आलेला नाही किंवा CCTV लावलेले असा काही उपाययोजना केला, त्यांच्यामध्येच ॲड करतो आम्ही. एक सगळे गणपती मंडळाला जिल्ह्याला जवळपास 8,400 सार्वजनिक मंडळ आहे, त्यांना 8,400 हो. आणि मला वाटतं कोल्हापूर जिल्हा जे आहे हायेस्ट नंबर ऑफ सार्वजनिक गणपती मंडळ आहे महाराष्ट्रामध्ये, आपली स्टेटमध्ये. तर सगळ्यांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे, एक कॅमेरा पोलिसासाठी म्हणून एक आमचं आव्हान प्रत्येक. अतिशय उत्तम. आणि जर प्रत्येक मंडळानं आपापल्या एरियामध्ये CCTV कॅमेरे लावले तर ती एक लोकांसाठी फार मोठी सुरक्षेची सोय असेल. म्हणजे आता आम्ही चर्चा करत होतो, एक गणपती मंडळने फक्त पंडाल काहीतरी 10 लाखाचं पंडाल लावलेला, फक्त पंडाल. म्हणजे एवढं छान दिखावे आणि ते करणार पंडालचे वरती जर आपण 10 लाख रुपये काढू शकतो, तर एक कॅमेरा जे आहे CCTV कॅमेरा कायमस्वरूपी 10-12 हजार रुपयामध्ये विथ DVR बसतात. तर त्यांच्यामध्ये प्रत्येक गणपती मंडळाला असं आव्हान राहील, जर 8,000 गणपती मंडळ पुढे आले आणि जे वर्गणी शिल्लक आहे त्यांच्यामधून स्वतःच्या एरियाला कव्हर करायला एक कॅमेरा त्यांच्या DVR तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, गरज पडली तर आम्ही आमच्या वापरामध्ये येईल. कारण काय असतात, CCTV लावलं तर बरेचसे गुन्हेगारी ऑटोमॅटिकली वचक राहतात गुन्हेगारीवरती आणि बरेचसे गुन्हेगार जे भितात CCTV कॅमेरा बघून. तर अशी एक उपाययोजना किंवा 4-5 मंडळ एकत्रित येऊन 4-5 कॅमेरे 10 कॅमेऱ्याचं नियोजन केलं आणि एक DVR वरती ते सगळं लावला तर खूप छान. ग्राम पातळीवरती पण ते करता येतात, सिटीला वॉर्ड वाईज पण करता येईल. तर खूप चांगला प्रतिसाद आहे. असं म्हणत नाही की 100% लोकांनी प्रतिसाद दिला, पण खूप चांगले इवन ग्रामीण भागामधून खूप चांगला रिस्पॉन्स आहे की आम्ही असं करणार. बरेचशा ठिकाणी ग्रामपंचायतकडून आधीच कॅमेरे आहे, पण या वर्षी जर आम्हाला 20% 50% गणपती मंडळाने असा प्रतिसाद दिला तर आमचे जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात CCTV कव्हरेज होऊ शकतो, असा एक आव्हान आपल्या माध्यमाने परत एकदा सगळे गणपती मंडळांना करतो. सर, दरवर्षीच्या गणेशोत्सवामध्ये बहुतेक त्या वर्षी असलेले पोलीस अधीक्षक असतात, ते येतात. मला नंतर अनेक मंडळी सांगतात की दरवेळेला पोलीस सांगतात की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्हाला पालन करायचं असतं, त्यामुळे आम्ही डॉल्बीला बंदी घालतोय. पण मग अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं किंवा आपल्या भारतीय राज्यघटनेनं अनेक कायदे दिलेले आहेत, अनेक आदेश दिलेले आहेत, त्या सर्व कायद्यांचं पोलीस यंत्रणेकडनं का पालन होत नाही?
नाही, मला असं वाटत नाही की जे सोशल इश्यूज आहे त्यांच्यामध्ये आमची जे माननीय कोर्टाचे आदेश आहे, शासनाचे आदेश आहे, कायद्यामध्ये काय आहे ते आमच्यासाठी सगळेच बंधनकारक आहे आणि सगळ्याच इम्प्लिमेंटेशन करणं आमची जबाबदारी आहे. पण तरी सुद्धा बंदी असलेला गुटख्याची तस्करी चालू असते, अंमली पदार्थांची तस्करी चालू असते, मटक्याचे अड्डे सुरू असतात, याच्यावरती पोलीस तेवढी आक्रमक आणि कठोर भूमिका का घेत नाही? आमची भूमिका कठोरच आहे. आता म्हणजे सपोज NDPSची आम्ही मागच्या महिन्याला 1/7 पासून मिशन झिरो ड्रग्स चालू केला होता. त्यांच्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्याला आम्ही ते मोहीम घेतली आणि 101 गुन्हे आम्ही दाखल केले आणि जवळपास 143 त्यांच्यामध्ये आरोपी आहे आणि मोठी संख्यामध्ये गांजा त्यांच्यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे. आणि परत आम्ही एक हेल्पलाईनसुद्धा, ते कुठलीही गोष्टसाठी एक हेल्पलाईनसुद्धा चालू केलेली. गुटखेमध्ये पण आम्ही मागे एक गाडी मागच्या महिन्याला पकडली. आता एक मोठी गाडी आम्ही आता 4 दिवसापूर्वी वडगाव पोलीस स्टेशनला आणखी एक गाडी पकडली. तुमचं म्हणणं आहे की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न नेहमीच चालू असतो, 12 महिने 24 तास. आता या कालावधीमध्ये गणपती कालावधीमध्ये डीजेचा इश्यू आहे तर त्यांची इम्प्लिमेंटेशन त्याच्यावरती फोकस जास्त. चला आपण पुन्हा गणेशोत्सवाकडेच येऊ. प्रसन्न, मला तुला विचारायचं आहे की गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? सगळ्यात महत्वाचं मगाशी म्हणालो तसं की आपण त्याला परमेश्वर म्हणतो, जगन्नियंता म्हणतो, तर त्याच्या मर्यादेचा अनादर होईल असं कुठलीही गोष्ट नको. म्हणजे थोडक्यात अगदी आपण ज्या वेळेला गणपती, म्हणजे आपण जर गोव्यात किंवा कोकणात बघितलं तर गणपती जर घरात प्रतिष्ठापित असेल, विशेषतः गोव्यात, तर त्या घरात मोठ्यानं बोलणं किंवा वाद करणं, भांडणं सुद्धा ती लोक त्याज्य मानतात, म्हणजे नाकारलं जातं. का तर इतक्या दिवसांनी पाहुणा घरी आलाय तर त्याच्यासमोर हे असं काही नको. मग हे जर आपण डोक्यात घेतलं तर मग एक तर सगळ्यात महत्वाचं देवाच्या आरतीच्या दोन्ही वेळा सांभाळणं. म्हणजे कोणीतरी येणार आहे म्हणून तासभर आरती थांबवणं याच्यापेक्षा जी आपली आरतीची वेळ आहे त्या वेळेला देवाची आरती करणं, पूजा उपचार व्यवस्थित. आरती ही सूर्यास्तानंतर करायची असते की सूर्यास्तापूर्वी करायची असते? शक्यतो आपल्याकडे नियम असा आहे की संध्याकाळची जी धूप आरती असते ती सूर्यास्ताला धूप दाखवला जातो, पण आता गणपतीच्या काळामध्ये हा उत्सव मानतो आपण, त्यामुळे बऱ्याचदा धूप आरती संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत, म्हणजे 8-8:30 पर्यंत तरी, म्हणजे सूर्यास्तानंतरचा 2.5 तासाचा काळ, या काळामध्ये ती आरती व्हावी असं आहे. अगदीच रात्री 10 ही आरतीची वेळ नव्हे, पण सकाळी साधारणपणे संध्याकाळी 8-8:30 म्हणजे आपल्या भोजनाच्या पूर्वीपर्यंत तरी गणेशाची आरती व्हावी. शक्य असेल तर एखादं स्तोत्र पठण दोन्ही वेळेला जर शक्य झालं तर उत्तमच, किंवा नसेल तरी त्या निमित्तानं काही ना काही त्या स्वरूपाचं गणपती आपण ज्या वेळेला समाज सुधारणेसाठी असं म्हणतो तर त्या निमित्तानं आपल्याकडून काही वाईट पसरलं जाणार नाही. मग ते कुठल्याही प्रकारचं प्रदूषण म्हणून सोशल मीडियावरती असेल किंवा नदी नाल्यांमध्ये वैचारिक प्रदूषणही नको आणि प्रत्यक्ष प्रदूषणही नको, असं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपण, म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपण चांगलं द्यायचं. आणि हे सगळं आपल्या या देवतांचं उपासनेचं तत्व असंच आहे की आपण जे देऊ तेच आपल्याला परत मिळतंय. मग आपण या निसर्गाच्या रूपानं असलेल्या गणेशाला चांगलंच द्यावं म्हणजे आपल्याला चांगलं मिळेल. कारण हे शेवटी एक मराठीत म्हण आहे की एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, तसं गणपती आपण असू अगर नसू गणपती बसतच राहणार आहे, पण तो अधिकाधिक चांगला असेल याच्यासाठी त्या गणेशाच्या सगळ्या तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, काही एखाद्या गरजूंना मदत करणं या निमित्तानं. आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं हा सण, मगाशी सर जसं म्हणाल की उत्साह आनंद प्रत्येकाला पाहिजे, पण माझा उत्साह माझा आनंद जर कोणाच्या तरी त्रासाचं कारण होत असेल तर ते त्या देवतेला सुद्धा अभिप्रेत नाही. बरोबर. कारण मुळात धर्माचा पायाच तो आहे की परदुःख ते स्वतःचं दुःख मानायची आपल्याकडे परंपरा आहे. मग माझ्या आनंदामुळे जर कुणाला तरी त्रास होत असेल तर ती त्या देवतेची सेवा होत नाही, ती त्या देवतेपर्यंत पोहोचणारी सेवा होणार नाही. त्यामुळे जे करू ते आपल्याबरोबर, म्हणजे एखादं लहान मूल ज्यावेळेला हसतं आपल्याकडे बघून त्यावेळेला आपल्या ओठावरती नकळत हसू येतं कारण ते निरागस असतं, पण एखादा कुत्सितपणानं हसला तर मात्र आपल्या तोंडावर हसू येत नाही. तर आपलं हसणं कुत्सित असू नये ही जबाबदारी जर आपण पाळली तरी त्या गणपतीची मोठ्या प्रमाणावर उपासना केल्यासारखं. सर, गणेश विसर्जन मिरवणुकीचं आम्ही थेट प्रक्षेपण करत असतो. साधारणपणे दरवर्षी मी बघतोय संध्याकाळी 7 ते रात्री 12 हा अत्यंत म्हणजे पीक आवर्स म्हणतात तसं असतं. आणि त्यावेळेला गुजरीपासून ते पापाजी तिकटीपर्यंत आणि तिथनं खाली गंगावेशपर्यंत या मार्गावरती एवढी प्रचंड गर्दी असते. म्हणजे 2 वर्षापूर्वी हे थेट प्रक्षेपण सुरू असताना मी बोललो होतो की ही लोक का येत आहेत, घरात बसून
या मिरवणुकीचा आनंद का घेत नाही आहे, त्याच्यावरती अनेकांनी मला अतिशय चांगले प्रतिक्रिया दिलेल्या होत्या की खरोखर अशा गर्दीमध्ये जायची काय गरज आहे. पण त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की पोलिसांचं नियोजन कोलमडलेलं असतं. तर यावेळेला या संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावरती तुमचा काय बंदोबस्त असेल, काय नियोजन केलं आहे, आणि आता कोल्हापुरात जर मंडळांची संख्या वाढतीये तर आपण पर्यायी विसर्जन मार्गाचा विचार का करत नाही. गेल्या वर्षी पंडित साहेबांना पण आम्ही या विषयावरती बोललेलो होतो. त्यांनी पण त्यावेळेला आता जो आपला थोडक्यात गोखले कॉलेजपासून हॉकी स्टेडियम, तिकडनं संभाजीनगर आणि तिकडनं इराणी खंड हा जो एक रस्ता आहे हा पर्यायी मार्गाचा चांगला वापर होऊ शकतो, पण त्याच्यावरती अजून पोलीस फोकस करत नाहीत. यंदाची काय सिच्युएशन आहे? नाही, ते पर्यायी मार्ग चालूच आहे. जे मेन मिरवणुकीचा मार्ग आहे आमच्या, तो व्यतिरिक्त जे आपण म्हणले ते संभाजीनगरचा मार्ग, तो मार्ग यावर्षी पण चालू राहणार आहे. गर्दी असतात कारण प्रत्येकाला ते येऊन बाहेर सणाचा आनंद घ्यायचे असतात. जे गणपती रेंगतात ते म्हणजे मंडळ जे सुरळीत, त्यांना पण आवाहन करतो की तुमच्यामुळे मागचे जे गणपती आहेत त्यांना पण तो संधी भेटली पाहिजे. मंडळाला, प्रत्येक मंडळाला तो सारखा वेळ भेटला पाहिजे तो मेन मिरवणुकीच्या मार्गाने. जे नियोजन आहे, नियोजन आमच्या असणार सगळे अधिकारी, DYSP, ॲडिशनल SP, आणि ते एक आम्ही चेंज मागच्या वर्षी पण केलेला 2 वर्षापूर्वी, ते आहे युनिडायरेक्शनल फ्लो. म्हणजे जे पूर्ण जे गर्दी आहे तो पूर्ण जे भाविकाची मुवमेंट आहे तो सिंगल डायरेक्शनमध्ये राहील, आणि रिटर्निंग क्राऊडला मी वेगळा मार्ग दिलेला आहे. कारण ते किंवा दुसरे जे साईडवरून येणारे मंडळ आहे ते पण युनिडायरेक्शनलला मुवमेंट होईल की कुठेही जे समोरून, कारण जे चेंगराचेंगरीचे प्रकरण होऊ शकतो किंवा ते दुसरे काय होऊ शकतात, तर ते आम्ही जिथपर्यंत शक्य आहे. पण काय असतात, प्रत्येक रोडची एक होल्डिंग कॅपॅसिटी असतात. एक्झॅक्टली. आणि कोल्हापुरात ती होल्डिंग कॅपॅसिटी संपलेली आहे. म्हणजे बिनखांबी गणेश मंदिराच्या इथं दरवर्षी प्रचंड गर्दी होते. एक असा क्षण येतो की इथं काहीतरी अघटित घडेल काय अशी भीती वाटायला लागते. ताराबाई रोडच्या कॉर्नरला पण अशीच परिस्थिती असते. गुजरी कॉर्नर पासून ते पापाजी तिथेपर्यंत थोडंसं मध्ये काही वेळा म्हणतोय, पण संध्याकाळी 7 नंतर मुंगीला सुद्धा आज शिरायला जागा राहणार नाही अशी असते, आणि इतकी हॉरिबल त्यावेळी सिच्युएशन असते. तर याच्यावरती सगळा हा पूर्ण मॉब कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वेगळे काही एफर्ट्स घेणार आहात का? नाही, वेगळे एफर्ट्स तोच आहे. कारण वन वेचा एक मेन एफर्ट आहे, आणि दुसरा जे आहे, जे आम्ही सगळ्यांना आमची नेहमी प्रॅक्टिस असतात की जास्तीत जास्त लोक फ्लोमध्ये राहतील, निघून राहतील, जास्तीत जास्त भाविक दर्शन पण घेतील आणि निघून पण जातील. कारण सगळ्यांना संधी भेटतील तर सगळ्यांचं समाधान होतील, तर लवकर ते लोक निघाले तर तोच एरियामध्ये, तोच टाईममध्ये जास्त लोक दर्शन घेऊ शकतो, जास्त लोक सणाचा आनंद घेऊ शकतो, असं एक आमचं नियोजन राहील. आणि तो रोडमध्ये, महाद्वार रोडमध्ये 2-3 बिल्डिंग एवढे म्हणजे कमजोर आहे सगळ्यांना. तर परत सांगतो, मागच्या वर्षी पण तसं झालं होतं की डीजेची साऊंडमुळे एक तरी भिंतच पडली होती. नाही, 4-5 वर्षापूर्वी पण असं अख्खी पूर्णपणे बिल्डिंग कोसळली, बिल्डिंग पडलेली. तर पूर्ण एरिया जे ओल्ड सिटीचा जे एरिया आहे त्यांच्यामध्ये खूप बिल्डिंग जे आहे जुनी झालेली आहे, आणि कोणाचेही आमचे आनंदामुळे कोणालाही अडचण होऊ नये, त्रास होऊ नये, ते सगळ्यांना बघून, म्हणजे कायदा एक बाजूला आहे पण सगळं विचार पण आपली सुरक्षा आपणच राखली पाहिजे. मी तर गेली 28 वर्ष आम्ही या गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण करत असतो, आणि मी दरवर्षी सांगतो की त्या चेंगराचेंगरीमध्ये, त्या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा घरात TV समोर बसा. तुम्हाला प्रत्येक गणपतीचे क्लोजअप पाहायला मिळतील, त्या गणपतीची सजावट पाहायला मिळेल, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोककलांचं दर्शन होईल. त्याच्याबद्दल प्रसन्न मालेकर आणि उमाकांत राणींगांसारखे तज्ज्ञ लोक त्याचं विश्लेषण करतात. त्यामुळे तुम्हाला जर मिरवणुकीचा आनंद घ्यायचा असेल तर घरात TV समोर बसा आणि चॅनेल बीच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्या. यांच्यामध्ये तो मला असं माहिती देण्यात आली की मिरवणूक संपल्यानंतर जे भाविकाची चप्पल आहे, काहीतरी कितीतरी ट्रक भरून चप्पल निघतात. म्हणजे एवढी गर्दी असतात, एकदा चप्पल काढली तर चप्पल घालायला पण सुद्धा चान्स भेटत नाही. एवढी गर्दी, एवढी डेन्सिटी असतात. म्हणजे थोडा जे आपण म्हणतो की आता प्रसार माध्यम आहे, TV आहे, तिकडे बसून पण आनंद घेऊ शकतो. आणि असं पण नाही की मिरवणूक चालू पासून शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. तुम्ही आले, एकदा आनंद घेतला, दर्शन घेतले, तर नक्की तुम्ही आपली सुरक्षांमुळे दुसरे भाविकाला पण चांगली संधी भेटली पाहिजे असा विचार करून
विचार केला पाहिजे. सर, दरवर्षीच्या मिरवणुकीचा अनुभव बघता विशेषतः वाद कुठे निर्माण होतात तर जिथं मिक्सिंग पॉईंट आहे तिथं, आणि मग पुढे जाण्यावरून दोन मंडळांमध्ये काही वेळा बाचाबाची होते आणि मग त्याच्यातून काही वेळा चुकीचे प्रकार घडतात. तर असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी काय विचार केलेला आहे? आणि बरोबर आहे ते, जसे आता राजारामपुरीला आगमन मिरवणूक आहे, तुम्ही त्यांना सगळ्यांना नंबर दिले होते, तिकडे ड्रॉ काढून पद्धत तोच आहे की जवळपास 50 गणपती मंडळ आहे त्यांच्या आम्ही लकी ड्रॉ काढतो आणि त्याच क्रमांकाला त्यांना लावायला लागतो. आणि 2-3 ठिकाणी ज्या ठिकाणी मर्जिंग आहे विसर्जनाच्या दिवशी बिनखांबा मंदिरच्या समोरच्या पॉईंटवरून येतात, 2-3 ठिकाणी जे मर्जिंग पॉईंट्स आहेत तिकडे असंच नियोजन आहे की 2 इकडचे आणि 2 समोरची साईडचे, असं करून जे गणपती मंडळ जे आहे तो सिक्वेन्समध्ये लावणार. तर सगळ्यांना परत तोच आहे की आमची सूचना जे आहे तो सगळ्यासाठी बंधनकारक आहे, सगळ्यांना आमची सूचनाचं पालन करा. जे पापाची तिकडीवरून येणार आहे तो आम्ही युनिडायरेक्शनल नियोजन केलेलं, ते फिरून शिवाजी पुतलेवरून सगळे युनिडायरेक्शनल फ्लोमध्ये ते गणपती मंडळ मिक्स होणार आहे. ओके. प्रसन्न मालेकर, गणपती म्हणजे बुद्धीची देवता, तुम्ही दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत खूप काय काय सांगत असता. पण मला नेहमी असं वाटतं की सगळ्यात मोठा सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोणकोणते विधायक उपक्रम राबवता येतील? आता सरांनी सांगितलं तसं प्रत्येक मंडळाला CCTV लावता येतील, आणि कोल्हापुरातील अनेक मंडळं वर्षभर अतिशय चांगले उपक्रम राबवतात. अशी मंडळं सुद्धा कोल्हापुरात खूप आहेत. शाहूपुरीमध्ये आहेत, संभाजीनगरमध्ये आहेत, अनेक मंडळांनी अतिशय चांगले उपक्रम राबवले. तर त्यांना आपण अजून काही सजेस्ट करू शकतो का की अशा उपक्रमातून सुद्धा आपण गणेशाची भक्तीच करतोय? खरंच कोल्हापुरातली अनेक सार्वजनिक मंडळं ही खूप चांगले उपक्रम घेत असतात. प्रत्येक वेळेला नुसतं वृक्षारोपण किंवा वह्या वाटप हा एकच टप्पा झाला, पण आता जे मोठमोठ्या मंडळांचे मोठमोठे महाप्रसाद असतात, हो, त्यातनं एक प्रकारे अन्नदान होतं. आपण पॉझिटिव्हली एका आपण जे म्हणतात तर त्याच्यामध्ये मगाशी जसा उल्लेख आला की जवळपासच्या गावातली लोक कुटुंब येतात, त्यांना अशा प्रसादांचा खरं तर खूप मोठा आधार असतो. पण ते महाप्रसाद करताना सुद्धा तेवढी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची जी काही मानांकन आहेत किंवा त्यांची जी काही त्याच्याबद्दल नियमावली आहे त्याचं पण पालन केलं पाहिजे. आपण महाप्रसाद करतोय याच्यामागची भावना जरी चांगली असली तरी ते अन्न समोरच्या माणसाला देत असताना जबाबदारीने दिलं, त्या अन्नामुळे काही त्याला त्रास होणार नाही याचा पण आपण विचार केला पाहिजे. पण एक अन्नदान झालं, वृक्षारोपण झालं, वह्या वाटप झालं, किंवा एखाद्या गरजूला मदत, किंवा अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या काम करतात, त्या सामाजिक संस्थांना त्यांच्या गरजा ओळखून, म्हणजे फक्त देणगी दिली म्हणजे नाही तर त्यांच्या गरजा ओळखून काय करता येईल. अनेक ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहतात. म्हणजे त्यांच्याकडे काय आर्थिक परिस्थिती हा भाग नाहीये, पण तरी सुद्धा काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. तर मंडळाच्या म्हणजे आता कालच आम्ही एका ठिकाणी त्यांची काळजी घेणं, किंवा कालच आम्ही एका गावात भेट दिली तर त्या गावातल्या तरुण मंडळांना एक उपक्रम सांगितला, तुमच्या गावात जितकी मंदिर आहेत तुम्ही गणपतीमध्ये काय उपक्रम घ्याल मला माहिती नाही, पण निदान सगळ्यांनी श्रमदानानं तिथं स्वच्छता करणं, तिथल्या आजूबाजूच्या परिसराची देखभाल व्यवस्थित, म्हणजे वर्षभरात फक्त यात्रेच्या निमित्तानं तुम्ही तिथे एकत्र येण्यापेक्षा तिथल्या आपल्या भागातल्या अशी ज्या काही शाळा आहेत, विशेषतः महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्यांची खूप मोठे परिसर आहेत, तर त्याची देखभाल करण्यासाठी डागडुजी करणं किंवा जे काही करतंय अशा दृष्टीनं समाजाला उभं करण्यासाठी. कारण हा गणपती मगाशी म्हटलं तसं गणांचा अधिपती, तो आपण प्रत्येक जणांचा आपला अधिपती. मग जे आपल्याला चांगलं करता येईल, कारण बऱ्याचदा असं असतं की मंडळातले सगळे कार्यकर्ते जवळपास एखाद्या शाळेचे विद्यार्थी असतात, त्या शाळेला पुढे आणण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा एक चांगला उपक्रम ठरू शकतो. म्हणजे आपल्या भागातल्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या हेरिटेज वास्तू असतील, कुठं शाळा असतील, किंवा लोकांसाठी निर्माण केलेल्या पाणपोईसारख्या सुविधा असतील, या सगळ्याचं जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न करणं, हे जरी आपल्याला या निमित्तानं करता आलं तर ती एक वेगळी ताकद वर्षभरासाठी या निमित्तानं लागेल. सर, विसर्जन मिरवणुकीला शिस्त येण्यासाठी अजून काही उपाय करणार आहे तुम्ही? हो, जसं मागचा एक्सपिरियन्स आहे 1-2 ठिकाणी. आता सपोज राधानगरीला कुठेतरी ट्रकवरती चढून नाचायचा एक ट्रेंड दिसला, राशीवडे 1-2 ठिकाणी आहे. सिटीला पण मिरवणुकीमध्ये बघितलं तर ट्रॅक्टरवरती चढून लोक नाचतात, म्हणजे ते खूप धोकादायक आहे. त्यातनं अनेकदा वरच्या त्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श होऊन मृत्यू झालेले आहेत.
अत्यंत गंभीर आणि धोकादायक प्रकार असतो तो. आता यावर्षी आमची सूचना स्पष्ट आहे, ते थोडा एक प्लॅटफॉर्म सारखा तयार करतात बरेचसे ट्रॅक्टर नाच्यासाठी, तर ते होऊ देणार नाही आणि कोणीही गाडीवरती चढू देणार नाही, त्यांच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार आहे. तर सगळ्यांना सूचना अशी स्पष्ट राहील की जे गाडीवरती चढून नाचायचं नाही. त्यांच्याबद्दल आणखी एक ॲड करतो, मी मागची मीटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे की आमचा जिल्हा एक पारंपरिक जिल्हा आहे आणि यावर्षी पोलिसाला पोलीस स्टेशन लेवलला, DYSP लेवलला आणि जिल्हा पातळीवरती आम्ही गणराय अवॉर्ड चालू केलेला आहे. त्यांची एक कमिटी नेमलेली आहे आणि ते पूर्ण मार्किंग सिस्टम करणार आहे. आणि राज्य पातळीवरती पण गणराय अवॉर्डमध्ये 3 प्राइज, फर्स्ट, सेकंड, थर्ड राज्य शासनाने डिक्लेअर केलेला आहे. तर आमचं असं आव्हान राहील, आमची अशी इच्छा राहील की कोल्हापूर जिल्ह्यामधून कमीत कमी आम्ही 1-2 फर्स्ट क्रमांक, द्वितीय क्रमांक कुठेतरी आमच्या एखादं एवढे मोठे गणपती आहे, मंडळ आहे, पारंपरिक दिखावे आहे, पारंपरिक पद्धतीने साजरा करणारे मंडळ आहे, तर तो GR मध्ये गुण जे दिलेले आहे की नैसर्गिक पद्धतीने आहे तर 1-2 गुण असं प्रत्येक खूप छान तो GR आहे, खूप चांगली पद्धतीचं मार्किंग सिस्टम आहे. तर सगळ्यांना तो मार्किंग सिस्टमचा अभ्यास करायचा आणि तो पद्धतीचा गणपती साजरा होईल असा जर सगळ्यांनी पुढाकार घेतला तर नक्की कोल्हापूर जिल्ह्याचे राज्य पातळीवरती आमचं नाव होणार आहे. माधवराव सानप साहेब जेव्हा पोलीस अधीक्षक होते तेव्हा हा गणराय अवॉर्ड सुरू झाला आणि गणराय अवॉर्ड मिळणं हे प्रत्येक मंडळासाठी आता अत्यंत मानाचं, प्रेस्टिजियस बनलेलं आहे. आणि यावर्षीपासून पुन्हा एकदा गुप्ता सरांनी गणराया अवॉर्डला पुनरुज्जीवित केलेलं आहे. त्यामुळे सर्वच मंडळांना गणराया अवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी जेवढं चांगलं सकारात्मक काम करता येईल तेवढी गणराया अवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे आणि आता तर ती राज्य पातळीवर मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे. काय आहे, गणेशोत्सव हा अनेक अंगानं, अनेक कंगोऱ्यानं बघता येईल आपल्याला. गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या मार्गातनं आर्थिक उलाढाल असते, अनेकांना रोजगार मिळतो, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळतं. म्हणजे पूर्वी तर असं होतं की गणेशोत्सवामध्ये सादर होणारी नाटकं, गणेशोत्सवामध्ये सादर होणारे संगीताचे कार्यक्रम याची एक वेगळी परंपरा होती आणि फार मोठी परंपरा होती. त्यातनं अनेक कलाकार घडलेले आहेत, तयार झाले आहेत. सो मला असं वाटतं की गणेशोत्सवाकडं आपण कलात्मक नजरेने बघू शकतो, आपण त्याच्याकडं पर्यावरणाचा जागर म्हणून बघू शकतो, आपण त्याच्याकडं त्याच वेळेला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा देव किंवा उत्सव म्हणून बघू शकतो. आणि आता जसं प्रसन्न म्हटले तसं एकमेकांना मदत करण्यासाठी सामाजिक भान लक्षात घेऊन, म्हणजे आता यावर्षीच्या गणेशोत्सवाला ऑपरेशन सिंदूरवरती देखावे करावेत असं आपल्याला आवाहन करण्यात आलं आहे. त्याच्यामागचं कारण काय आहे तर आपल्या सैन्य दलानं जी काही कामगिरी केलेली आहे त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे आणि या सैन्य दलाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची ती संधी आहे. त्यामुळं गणेशोत्सव हा जेवढ्या सकारात्मक पद्धतीनं आणि विधायक पद्धतीनं साजरा करता येईल त्याच्यासाठी फक्त विचार केला पाहिजे. केवळ मिरवणूक काढायची, मोठमोठा DJ आणायचा, मोठमोठे लेझर लाईट आणायचे आणि वाटेल तसं नाचायचं म्हणजे गणेशोत्सव नाही. हे स्वरूप आता आपल्याला मागं टाकलंच पाहिजे आणि त्याची सुरुवात कोल्हापुरातून होऊ शकते. कारण कोल्हापूरनं आजवर अनेक गोष्टींमध्ये अतिशय उत्तम प्रथा निर्माण केलेल्या आहेत. जे नको आहे ते मागं टाकलेलं आहे आणि त्यामुळेच कोल्हापूरची संपूर्ण राज्यात, देशात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण कोल्हापूर पोलीस दलाला सहकार्य करूया आणि ते सहकार्य पोलीस दलासाठी नसणार आहे तर ते आपल्यासाठी असणार आहे. जे आता सरांनी जसं सांगितलं की प्रत्येक मंडळानं आपापल्या भागात CCTV लावले तर तिथल्या अनेक लोकांना सुरक्षा मिळणार आहे, एक समाधानाचं वातावरण मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही सेफ फील करता तेव्हा त्याच्यासारखं समाधान कशातही असत नाही. त्यामुळे आपण गणेशोत्सवाकडं एका वेगळ्या नजरेनं बघण्यासाठी आपण प्रयत्न करूया, पुढे येऊया, तरच मला वाटतं बुद्धीची देवता खऱ्या अर्थानं आपल्याला पावेल. तुर्तास आज हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि एका संवेदनशील विषयावरती मोकळेपणानं बोलले. याबद्दल दोघांचे आभार मानतो. हा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांना अधिक ऊर्जा देणारा ठरो. आणि मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं कोल्हापुरातील अनेक मंडळं आता पारंपरिक वाद्यांचा वापर करतायत. कळंब्यामधल्या एका मंडळानं सुद्धा पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये गणेश आगमन मिरवणूक काढलेली होती आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापुरातील अनेक मंडळांनी आता अशा पद्धतीनं आपल्या लोककलांचा जागर करत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढवलेला आहे. हा वापर वाढावा आणि आपण हा गणेशोत्सव मांगल्यानं साजरा करावा एवढ्या शुभेच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. नमस्कार.